नमस्कार सर्वांना, SCN न्यूज चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुन्हा मुलीची छेड काढणाऱ्या 3 रोडरोमियांना पिंपळनेर पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यात 2 अल्पवयीन मुले आहेत। पिंपळनेर शहरात शाळकरी विद्यार्थिनींची छेड काढणारे संशयित रोडरोमियो अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत असताना पुन्हा दुसरी घटना घडल्याने पिंपळनेर शहरात खळबळ उडाली आहे। लागोपाठ घडलेल्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीती व्यक्त होत आहे। वारंवार मुलींची छेड काढली जात असून दामिनी पथकाचा वचक नसल्याने अशा घटना घडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। सायंकाळी 3 रोडरोमियोंनी पिंपळनेर बसस्थानक परिसरात वारंवार मुलींची छेड काढत असल्याचे पोलिसांना सांगण्यात आले होते। सदर पोलिसांनी सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले आहे, त्यात 2 अल्पवयीन मुले आहेत। पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन पोलीस कसून तपास करीत आहेत। गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटनेचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, DYSP संजय बांबळे, PI दीपक वळवी व सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली PSI विजय चौरे करीत आहेत। SCN न्यूजसाठी प्रतिनिधी सुभाष जगताप, पिंपळनेर। धन्यवाद। नमस्कार, मी PSI विजय चौरे, नेमणूक पिंपळनेर पोलीस स्टेशन। आम्हाला दिनांक 22/12/2025 ते 27/12/2025 रोजी असं काही रोड रोमिओ पिंपळनेर बस स्टँड येथे मुलींची त्रास देत आहेत अशी माहिती मिळाली होती। त्या माहिती मिळाल्याच्या अनुषंगाने आम्ही ती बातमीची खात्री करणे का आम्ही 2 सिव्हिल म्हणजे साध्या वेशात 2 कर्मचारी नेमून तसेच पालकांची मदत घेऊन सदर आरोपितांना काल दिनांक 27/12/2025 रोजी आरोपी नामे आलिम मुस्ताक पटेल, राहणार घोड्यामाळ, पिंपळनेर तालुका साक्रे याला ताब्यात घेतलेला आहे। तसेच त्याच्यासोबत 2 जे की नाबालिग आहेत त्यांना देखील ताब्यात घेतलेला आहे। तसेच पीडित मुलीला पोलीस स्टेशन येथे बोलून तिची तक्रार घेऊन पिंपळनेर पोलीस स्टेशन येथे CCTVS क्रमांक 297/2025 भारतीय न्याय संहिता कलम 74, 75, 76, 351, 2, 35,
सह बालकांचं लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012चे कलम 7, 8, 11, 12 प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच आलिम मुस्ताक पटेल यास ताब्यात घेऊन मान्य कोर्टात हजर करीत आहोत.